नमस्कार. मेजवानी तडका ह्या चॅनलवरती मी वंदना आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते. हिवाळा सुरू आहे आणि त्यातल्या त्यात नाताळच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्यासाठी आपण गुळाचे आणि तिळाचे गोड पदार्थ बघणार आहोत. आता सुरुवातीला मी इथे एक भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये एक अर्धा कप गुळ असा खिसून घेतलेला आहे. गुळ खिसूनच घ्या म्हणजे तो पटकन विरघळेल पाण्यामध्ये. आणि हा गुळ विरघळण्यासाठी मी पाऊण कप पाणी घेतलेलं आहे. आता हा छान विरघळतो आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर हे गुळाचं पाणी तुम्ही गरम करून गुळ वितळून घेऊ शकता, पण ते पाणी थंड करून मगच तुम्हाला कणिक भिजवायची आहे. माझ्याकडे वेळ होता म्हणून गुळ असा मी पाण्यात घातला आणि तो विरघळून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपण तीळ भाजून घेऊयात. इथे गॅसवर मी एक कढई ठेवली आणि पाव कप तीळ ह्या कढईमध्ये घातलेले आहेत. तीळ इथे तुम्ही कोणतेही वापरू शकता. मी इथे पांढरे तीळ वापरले, तुम्ही गावरान तीळ पण घेऊ शकता. हे तीळ मंद आचेवर आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. तीळ जास्त भाजायचे नाही आहेत, नाही तर ते कडवट होतात. आता आपले तीळ पण भाजले गेलेत, ते थंड झालेले आहेत आणि आपण ते मिक्सरवर जाडसर त्याचा कूट करून घेणार आहोत. इथे आपल्याला कूट जाडसर करायचा आहे. मिक्सर चालू बंद करत आपल्याला तो कूट करून घ्यायचा आहे. आणि गुळाचा पदार्थ आहे त्यासाठी मी इथे सुंठ, वेलची आणि जायफळ असं यामध्ये घातलेलं आहे आणि ते याबरोबर मी दळून घेत आहे. आता अशा प्रकारे आपला जाडसर कूट तयार झालेला आहे आणि आपण आता कणिक भिजवूयात. त्यासाठी मी इथे सुरुवातीला 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही यामध्ये थोडासा मैदा पण घालू शकता. आणि त्यातच मी पाव कप म्हणजे 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे. तांदळाच्या पिठाने छान घट्टसर जाडसर पुऱ्या होतात. ह्या अगदी मऊ पडत नाहीत. ह्या प्रवासात न्यायला पण छान आहे, सहलीसाठी पण छान आहेत आणि मुलांना इतर वेळेत भूक लागल्यावर पण खायला ह्या पुऱ्या अगदी छान आहेत. याला तिळोऱ्या असंही म्हणतात. तर यामध्येच आपण हा तिळाचा जाडसर केलेला कूट घातलेला आहे आणि थोडंसं मीठ घातलं आहे. कुठलाही गोड पदार्थ करताना त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची चव अजून वाढते. चिमूटभर मीठ घालायचं आहे, फार आपल्याला जास्त नाही घालायचं आहे. आणि हे सगळं जिन्नस एकजीव करून घ्यायचे. आणि त्यामध्ये मी 1 चमचा असं साजूक तूप घातलेलं आहे. थोडंसं मोहन म्हणून मी हे तूप इथे वापरलं आहे आणि हे तूप ह्या पिठाला छान आपल्याला चोळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतरच आपण ते गुळाचं पाणी वापरून ही कणिक भिजवून घेणार आहोत. हे गुळाचं पाणी वापरण्यापूर्वी आपण याला गाळून घेणार आहोत, कारण मी इथे सेंद्रिय गुळ वापरला आहे आणि सेंद्रिय गुळामध्ये थोडाफार कचरा असतो, म्हणून आपल्याला हे पाणी गाळूनच वापरायचं आहे. आणि ह्या पिठामध्ये हे पाणी लागेल तसं थोडं थोडं घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंफार पाण्याचं प्रमाण शिल्लक राहू शकतं, त्यामुळे तुम्ही थोडंफार पीठ अजून घालून ते पाणी एकसारखं सगळीकडे वापरून घेऊ शकता, म्हणजे तुमचं पाणीही शिल्लक राहणार नाही. आणि हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. ह्या पिठाला मुरत ठेवण्याची गरज नाही आहे. हे पीठ भिजवलं की तुम्ही तिळोऱ्या लगेच लाटायला पण घेऊ शकता. आता इकडे पीठ मळणं चालू आहे तोपर्यंत मी तिकडे मंद आचेवर तेल तापायला ठेवलेलं आहे. अगदी मंद आचेवर ठेवलं आहे कारण आपण ही कणिक मळून आपण ह्या पुऱ्या लाटून घेणार आहोत. ही कणिक सुरुवातीला आपल्याला छान घट्टसर अशी मळून त्याचा गोळा करायचा आहे. आता इथे बघू शकता तुम्ही छान घट्ट असा गोळा आपला तयार झालेला आहे. आणि याला आपण थोडंसं तेल लावून अजून थोडंसं मळून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला पुऱ्या लाटायला सोप्या जातील. तीळ खाणं थंडीच्या दिवसात आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. तिळामध्ये कॅल्शियम असतात, गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं. अधूनमधून मुलांना असे पदार्थ खायला दिले पाहिजे. लहानांनाच काय मोठ्यांना पण हे खूप पौष्टिक आहेत. आपण असं पदार्थ केले तर आपल्याला त्यातून भरपूर जीवनसत्वे मिळतात. मला ह्या पुऱ्या प्रवासाला न्यायसाठी आवश्यक होत्या, म्हणून मी ह्या अशा लहान प्रमाणात केलेल्या आहेत. तुम्ही अजून जास्त प्रमाणात पण ह्या करू शकता. आकाराने लहान मोठ्या करणं हे आपल्या आवडीवर आहे.
आता आपला हा गोळा छान तयार झालेला आहे आणि आपण याचे आता 3 भाग करून घेणार आहोत आणि 3 मोठ्या पोळ्या लाटून मी त्याच्या वाटीने पुऱ्या कट करून घेणार आहे. तुम्ही एकच मोठी पण लाटू शकता किंवा 2 पण करू शकता. आता आपल्याला हे छान जाडसर असं लाटून घ्यायचं आहे. ह्या पुऱ्या फार पातळ लाटत नाहीत. आता याला पीठ लावण्याच्या ऐवजी तुम्ही तेल लावून लाटलं तरी चालेल. इथे मी मध्यम पातळ अशी ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि तुम्हाला ज्या आकाराच्या हवेत त्या आकाराची वाटी किंवा कटर तुम्ही घेऊन त्या तिळोऱ्या कट केल्या तरी चालतील. इथे बघू शकता तुम्ही, मी अशा प्रकारे ही जाड ठेवलेली आहे. आपण वाटीच्या साहाय्याने ह्या कट करून घेणार आहोत. इथे मी सुरुवातीला मोठ्या वाटीने कट केले, पुन्हा मी छोट्या वाटीने पण करणार आहे. आणि याच्या ज्या कडा उरल्या आहेत त्या पुन्हा आपण त्या गोळ्यांमध्ये मिक्स करून घेऊ. आता इथे पुऱ्या सगळ्या लाटून झाल्यानंतर आपण ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. अगदी मध्यम आचेवर आपल्याला ह्या पुऱ्या तळायच्या आहेत. फार मोठ्या आचेवर केल्या तर त्या आतून कच्च्या राहतील. वरतून आपल्याला तळलेल्या दिसतील पण त्या आतून कच्च्या राहतील आणि त्या जास्त दिवस टिकणार नाही. अगदी मंद ते मध्यम आचेवर आपल्याला ह्या पुऱ्या अशा त्यावर तेल घालून तळून घ्यायच्या आहे आणि छान सोनेरी रंगापर्यंत तळायचे, म्हणजे त्या खायला पण खरपूस लागतील. अगदी लगेच काढायची घाई करायची नाही. पुरी आपली तेलामध्ये छान तळली जाऊ दिली पाहिजे. अशा प्रकारे मी सगळ्या तिळोऱ्या इथे तळून घेतलेल्या आहेत. मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तिळोऱ्या कशा वाटल्या मला कमेंट करा आणि रेसिपी तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. किती रंग सुरेख आलेला आहे आणि खायला पण ह्या पुऱ्या अगदी अप्रतिम झालेल्या आहेत. थँक्यू.